बघा, 4/5च्या 2/7 मध्ये किती मिळवावे म्हणजे बेरीज 3/7 येईल असा प्रश्न सोडवायचा कसा, या प्रश्नाची मांडणी लक्षात घ्या. 4/5 च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह 2/7 मध्ये किती मिळवावे म्हणून अधिक चिन्ह, उदाहरणार्थ x मिळवावे म्हणजे येणारं उत्तर अर्थात बेरीज 3/7 असेल. ही अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी करा. प्रश्न आहे व्यवहारी अपूर्णांक. या घटकावर आधारित लक्ष द्या. बघा, 4/5 गुणिला 2/7 अधिक x बराबर 3/7. हे दोन अपूर्णांक आहेत. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा, अर्थात 4 दोन्ही 8, 7/5 35. ओके, अधिक x बराबर 3/7. 8/35 अधिक x हा पूर्णांक युक्त अपूर्णांक, याचं प्रथमतः अंशाधिक रूपांतरण, छेदाने पूर्णांकाला गुणा, अर्थात हा गुणाकार 35x, त्यामध्ये अंश मिळवा, छेद जसाच्या तसा, समोर 3/7. आता 8 अधिक 35x हे पद असेच लक्ष द्या. 3/7 कडे जाताना हे 35 छेदस्थानी असलेले अंशस्थानी मांडावे लागतात. का तर गणितीय दंडके, एखादी संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना ती एखाद्या पदासोबत छेदस्थानी असेल तर अंशस्थानी, अंशस्थानी असेल तर छेदस्थानी, गुणीला असेल तर भागीला, भागीला असेल तर गुणीला, अधिक असेल तर वजा आणि वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडावी लागते. ही काही गणितीय बारकावे, गणिताची ही आचारसंहिता डोक्यामध्ये पक्की पाठ करून ठेवा. 7/5 35 भाग 5 न गेला 8 अधिक 35x बराबर हा गुणाकार 5×3 15. लेकरांनो, आता 35x एकटे करा, 15 कडे जाताना 8 वजा स्वरूपात मांडावे लागतात. 35x बराबर ही वजाबाकी 7. आता x ला एकटं करा, 7 कडे जाताना 35 भागीला x बराबर हा भाग, 7×1 7, 7/5 35 म्हणजे 1/5 ही x ची किंमत आली. लक्ष द्या, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 4/5च्या 2/7 मध्ये किती मिळवावे, 1/5 मिळवावे म्हणजे बेरीज 3/7 येईल. लक्ष द्या, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय हो, 1/5 मिळवावे. लक्ष द्या, प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, व्यवहारी अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. आणि काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर आवश्यक पाठवा. त्या प्रश्नाचं निराकरण ताबडतोब केल्या जाईल. ओके.